मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी सध्या सीआयडीची चौकशी सुरू आहे। खंडणीच्या प्रकरणी वाल्मिक कराड याला अटकही करण्यात आली, पण या अटकेनंतर वाल्मिक कराड याने एक अजब मागणी कोर्टाकडे केली होती। आपल्यासोबत 24 तास सहाय्यक तुरुंगात हवा असं एकंदरीतच वाल्मिकने म्हटलं होतं। पण अशी मागणी नेमकी वाल्मिकने का केली असेल आणि त्याला सहाय्यक का हवा असेल, ही मागणी मात्र कोर्टाने फेटाळून लावली। आपण असं बघतोय की वाल्मिक कराडला जेव्हापासून अटक झाली आणि 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्या दिवशीपासून सातत्यानं वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे। कारण कोर्टानं अक्षरशः सांगितलं की वाल्मिक कराडचे कोणतेही फिजूल लाड इथं पुरवले जाणार नाही, म्हणजे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते। नक्की त्याने ही मागणी का केली आणि कोणकोणत्या अडचणीत वाढ झाली, संपूर्ण माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। वाल्मिक कराडने आपल्या याचिकेत कोर्टाला असं सांगितलं की त्याला स्लीप एपनिया ही व्याधी आहे, ज्यासाठी त्याला तज्ञाकडून एक ऑटो CPAP म्हणजे कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर उपकरण देण्यात आलं आहे। हे उपकरण चालवण्यासाठी वाल्मिकला तुरुंगात 24 तास एक सहाय्यक हवाय। आता हे स्लीप एपनिया म्हणजे काय जाणून घेऊ। स्लीप एपनिया हा एक झोपेचा विकार आहे, ज्याची व्याख्या झोपेदरम्यान वरच्या वायुमार्गाचे पूर्ण बंद होणे अशी आहे, ज्यामुळे श्वासोच्छवासात व्यत्यय येत असतो। परिणामी तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असते, ज्यामुळे झोप आणि आरोग्याच्या गुंतागुंतीच्या परिस्थिती निर्माण होतात। झोपेच्या वेळी मानेभोवतीची स्नायू शिथिल होतात, तेव्हा ते तुमच्या श्वासनलिकेवर दबाव टाकते, ज्यामुळे ते अरुंद होते। जेव्हा ते अंशतः संकुचित होते, तेव्हा वायुमार्गाच्या आत आणि बाहेर जाणारी हवा कंपन करणारा आवाज निर्माण होतो, ज्यालाच आपण घोरणं असं म्हणतो। घोरणं ही स्लीप एपनियाचे सर्वात सामान्य लक्षण आहे। ते ओळखणे सर्वात सोपे आहे। सौम्य स्लीप एपनिया असलेले लोक प्रति तास 15 वेळा श्वास घेणे थांबवू शकतात, तर गंभीर स्लीप एपनिया असलेले लोक प्रति तास 31 पेक्षा जास्त वेळा श्वास घेणं थांबवू शकतात। स्लीप एपनिया हा मध्यमवयीन आणि हृदप्रौढांमध्ये, विशेषतः पुरुषांमध्ये सर्वात सामान्य आहे। तथापि मुलांना वेळोवेळी स्लीप एपनियाचा अनुभव येणे देखील सामान्य आहे। वाल्मिक कराडने आपल्या याचिकेमध्ये कोर्टाला असं सांगितलं की त्याला हा स्लीप एपनिया व्याधी आहे, ज्यासाठी त्याला CPAP नावाचं एक उपकरण डॉक्टरांच्या माध्यमातून देण्यात आलं आणि हेच उपकरण वापरण्यासाठी किंवा चालवण्यासाठी त्याला 24 तास एक सहाय्यक हवा आहे। पण कोर्टाने वाल्मिक कराडची मागणी फेटाळून लावली। कोर्टाने सांगितलं की कोठडीत अशा प्रकारे कोणत्याही खासगी व्यक्तीला सोबत ठेवता येणार नाही, म्हणजे वाल्मिक कराडचे कोणतेही लाड पुरवले जाणार नाही असं एकंदरीतच स्पष्ट झालं। हे सगळं सुरू असताना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात व खंडणीच्या प्रकरणात अटक झालेल्या विष्णू चाटेने असं सांगितलं की वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं होतं। CIDने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात हा एक मोठा खुलासा केल्याचं समोर आलंय। याने सुद्धा वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर सुदर्शन घुलेला देखील पकडण्यात पोलिसांना यश आलंय। आता या चौकशीत परत समोर नवीन काय येतं हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण विष्णू चाटे या आरोपीनं वाल्मिक कराडचं नाव घेतलंय हे मात्र स्पष्ट आहे। एकंदरीतच कोर्टानं त्याची मागणी फेटाळून लावणं आणि विष्णू चाटे यानं त्यांचं नाव घेणं, संपूर्ण महाराष्ट्रात वाल्मिक कराड यांना फाशी द्या अशा पद्धतीची मागणी होणं, या संपूर्ण गोष्टीवरनं हेच लक्षात येतं की वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे। आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं, आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।